आफ्टरनून एव्हरीवन. आपण कालच्या भागात अर्थशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पना बघितल्या होत्या. त्याचा दुसरा भाग आज बघणार आहोत. यामध्ये आपण आतापर्यंत अनेक अर्थतज्ञांच्या व्याख्या बघितल्या होत्या. आता यानंतर अर्थशास्त्राच्या मुख्य शाखा कोणत्या आहेत त्या बघू. सर रॅग्नर फिशर जे आहे यांनी 1933 साली अर्थशास्त्राच्या 2 शाखांमध्ये विभागणी केली. त्या शाखा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन होय. हे जे दोन्ही शब्द आहे, हे दोन्ही शब्द ग्रीक भाषेतील मायक्रोस आणि मॅक्रोस या दोन शब्दापासून आले आहे. मायक्रोस म्हणजे सूक्ष्म, की आपण त्याला मायक्रो असं सुद्धा थोडंसं एक आपल्या भारतीय प्रोनाऊन्सिएशनमध्ये म्हणतो, आणि मॅक्रोज किंवा स्थूल अर्थशास्त्र असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर यानंतर पहिल्यांदा सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय ते बघू. ओके. तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे वैयक्तिक घटकाच्या आर्थिक वर्तनांचा अभ्यास यामध्ये केला जातो. उदाहरण कुटुंब, कामगार, फर्म, उद्योग. जसं उदाहरणार्थ भारतीय अर्थव्यवस्था पकडली तर यामध्ये GDP जो भाग बघितला किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, भारताची एक अर्थव्यवस्था पकडली तर एक मोठ्या प्रमाणावर झालं. आणि त्यातील छोटे छोटे घटक म्हणजे कुटुंब असेल, कामगार असेल, छोटे उद्योग असेल, लघुउद्योग असेल, बचत गट असेल, किंवा फर्म असेल. फर्म म्हणजे एखादा छोटासा लघुउद्योग, आणि असे जर असेल तर यालाच आपण काय म्हणतो, सूक्ष्म अर्थशास्त्र. याविषयी केनेथ बोल्डिंग यांची एक अर्थशास्त्राविषयी व्याख्या आहे. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय, असं यामध्ये दिलेलं आहे. विशिष्ट उत्पादन संस्था, आता काही जर छोटे छोटे उद्योग असेल तर त्या विशिष्ट एखाद्या भारत मोठा देश आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे उद्योग आहे. विशिष्ट कुटुंब आहे, प्रत्येक वस्तूच्या वैयक्तिक किमती आहे, नोकरदारांचं वेतन आहे, सरकारी नोकरदार असेल किंवा प्रायव्हेट नोकरदार असेल, त्यानंतर त्यांचं उत्पन्न, वैयक्तिक उद्योग असेल, आणि विशिष्ट वस्तूचा ज्यामध्ये अभ्यास केला जातो असे शास्त्र किंवा अशा अभ्यासाचे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. ओके. याची उपयोगिता काय आहे नेमकी ती बघू. ठीक आहे. तर उपयोगिता, वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता. ओके. जसं मोबाईल ही सध्या मोठ्या प्रमाणात आपली उपयोगिता आहे किंवा आपली गरज आहे. आता जर मोबाईल जर नसता तर मे बी हे व्हर्च्युअल क्लासेस आपण इथं बघू शकलो नसतो. ठीक आहे. तर हे मोबाईलसारखी वस्तू जी आहे, त्या मोबाईलसारख्या वस्तूच्या माध्यमातून आपली मानवाची गरज किंवा आपल्या विद्यार्थ्यांची गरज भागवली जाते. यालाच काय म्हणतो आपण, मोबाईलची उपयोगिता. त्याच पद्धतीनं एज्युकेशन ही एक सुद्धा सर्व्हिस आहे. सोबतच कोरोनासारख्या अवस्थेमध्ये आपल्याला दवाखान्यामध्ये अनेक नर्स असेल, त्यानंतर मेडिकल स्टाफ असेल, डॉक्टर्स असेल, हे आपल्याला सेवा उपलब्ध करून देतात फ्रीमध्ये. गव्हर्नमेंट त्याचं पेमेंट करतं, परंतु आपल्यासाठी ते फ्रीमध्ये उपलब्ध करून देतात. तर ही झाली सेवा, ही सुद्धा मानवी गरज सध्याची आपली भागवत आहे. त्यानंतर उपयोगिता मूल्य. तर उपयोगिता मूल्य एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित असतो. उपयोगिता मूल्य म्हणजे त्या वस्तूचं किंवा सेवांचं मूल्य कशावर डिपेंड असते, त्या एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित असते. तर नेमकं आता बघू ते समोर, की अर्थशास्त्रीय परिभाषेत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे. ओके, बरोबर आहे. नेमकं याचं कारण असं आहे की सूर्यापासून आपल्याला जीवनसत्व भेटते, तसंच झाडांना एनर्जी क्लोरोप्लास्टच्या माध्यमातून एनर्जी निर्माण करता येते, ज्यामुळे आपल्याला पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल, या आपल्याला मिळतात. तर हे सूर्यप्रकाशाचं उपयोगिता मूल्य आहे. विनामूल्य वस्तू, आणि सूर्य हा विनामूल्य वस्तूचं उदाहरण सुद्धा आहे. ओके. त्यानंतर विनिमय मूल्य. आता विनिमय मूल्य म्हणजे काय, एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य होय. एखाद्या वस्तूचे किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य होय. पैशाच्या स्वरूपात सांगितलेले की ती वस्तूची किंमत असते. आता एखादी वस्तू जर असेल किंवा सेवा असेल, त्याचं आर्थिक बाबतीत किंवा देवाणघेवाणीच्या बाबतीत जे काही मूल्य असेल,
त्यालाच म्हणतो आपण विनिमय मूल्य. आणि तेच जर आपण पैशाच्या स्वरूपात म्हणजे आत्ताच्या सध्या करंट सिच्युएशनमध्ये जर सांगितलं तर पैशाच्या स्वरूपात समजा आपल्याला दवाखान्यातून डी जीवनसत्वाच्या गोळ्या घ्यायच्या असेल आणि त्या 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 एका बॉक्समध्ये 30 गोळ्या असेल, त्याची किंमत 500 रुपये असेल, तर त्याची ती झाली डी जीवनसत्व आपल्याला उपयोगी आहे, मानवी गरजेला आहे, ते त्याचं उपयोगिता झाली. त्याचं मग विनिमय मूल्य म्हणजे आपण पै मेडिकलमध्ये पैसे देणार आणि फार्मासिस्टला पैसे देणार आणि त्या बदल्यात तो आपल्याला काय देणार, गोळ्या देणार. तर हे झालं देवाणघेवाणाचं मूल्य. ओके. आणि हेच जर वस्तू पैशाच्या बाबतीत म्हणजे आर्थिक बाबतीत जर विचार केला तर यालाच त्या वस्तूची किंमत असं म्हणता येईल. ठीक आहे. यानंतर संपत्तीची वैशिष्ट्ये. नेमकी संपत्तीची वैशिष्ट्ये काय आहेत? उपयोगिता, त्यानंतर दुर्मिळता, विनिमयता, मनुष्यबाह्यता. ओके. संपत्तीची झाली वैशिष्ट्ये. त्यानंतर उत्पन्नाचे खालीलप्रमाणे विविध प्रकार आहेत. तर कोणते बघू ते आपण. उत्पन्नाचे खालीलप्रमाणे विविध प्रकार आहेत. स्थिर उत्पन्न, स्थिर उत्पन्न म्हणजे काय, तर विशिष्ट कालावधीत स्थिर असणारे उत्पन्न होय. जसं सरकारी नोकरदार असेल त्याला महिन्याला एक स्थिर उत्पन्न मिळत असते, इन्कम मिळत असते, ज्या माध्यमातून त्याचा महिन्याचा खर्च भागत असतो. ठीक आहे. जर एखादा सरकारी नोकर असेल तर त्याला 50,000 रुपये महिन्याला इन्कम असेल तर दर महिन्याला ते 12ही महिने त्याला 50,000 रुपये मिळत असते. ओके. याच पद्धतीने उदाहरण येईल भाडं आणि वेतन. त्यानंतर पैशातील उत्पन्न, जे उत्पन्न देशाच्या चलनात प्राप्त होते. आता समजा भारतीय चलन कोणतं आहे, रुपया आहे. या रुपयाच्या चलनात प्राप्त होणारे उत्पन्न ठीक आहे, त्याला पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न असे म्हणतात. कशाला? देशाच्या चलनात प्राप्त होणारे उत्पन्न. ओके. त्यानंतर अर्जित उत्पन्न. अर्जित उत्पन्न म्हणजे काय बघू आपण. उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नास अर्जित उत्पन्न असे म्हणतात. उत्पादन प्रक्रिया, आता एखादं प्रॉडक्ट तयार करण्यासाठी त्या उत्पादनाची प्रक्रिया असते. त्याच्यावर समजा आपल्याला चिप्स खायचे असेल तर चिप्सवर पहिले आलू चांगले निवडावं लागतं, त्याला मग उकळावं लागेल, त्यानंतर चिप्स करावं लागेल आणि मग त्याला उकळावं लागेल. ही प्रक्रिया झाली. ही प्रक्रिया जर करण्यासाठी एखाद्या कारखान्यात कामगार असतील तर त्या कामगाराला ह्या प्रक्रियेसाठी त्याला एक उत्पन्न मिळतं. यालाच काय म्हणतात? अर्जित उत्पन्न. उदाहरणार्थ खंड, वेतन, व्याज, नफा. ओके. त्यातला खंड बघू. खंड समजा एखादा शेती मी एका वर्षासाठी एखाद्याला भाड्याने दिलेली आहे. ठीक आहे. तर तो मला त्या बदल्यात काही रुपये किंवा काही पैसे मला वार्षिक उत्पन्न म्हणून देईल. यालाच मग काय म्हणतात? खंड. त्यानंतर वेतन, सरकारी नोकर जो काही एका ठराविक वेतनावर काम करतो. त्यानंतर व्याज, आता मी जर बँकेने आपल्याला पैसे दिले असेल तर त्याच्यावर ते पैसे दिल्यानंतर त्याच्यावर व्याज सुद्धा आकारते. आणि नफा, जर दोन लोकांमध्ये जर वस्तूची विनिमय होत असेल तर या विनिमयातून जो वस्तू देतो, जो बनवतो, प्रक्रिया करून बनवतो आणि नंतर तो विकतो, त्याला त्यामधल्यात नफा मिळतो. तर ह्या झाला नफा. एखाद्या गोष्टीच्या उत्पन्न म्हणजे मिळकतीपेक्षा लागतीपेक्षा त्याला मिळणारं प्रॉफिट, यालाच काय म्हणतो आपण? नफा सुद्धा असं म्हणतो. ओके. त्यानंतर अनर्जित उत्पन्न. कोणत्याही उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न म्हणजे अनर्जित उत्पन्न होय. उदाहरण लॉटरी, अनपेक्षित लाभ. हे तुम्हाला नक्की समजलं असेल. लॉटरीला काही आपल्याला कोणत्या प्रक्रिये किंवा काम करावं लागत नाही, तर फक्त एक 10 रुपयाची तिकीट काढावं लागतं आणि त्या तिकिटाच्या माध्यमातून आपण लाखो करोड रुपये सुद्धा या लॉटरीच्या माध्यमातून मिळवू शकतो. ठीक आहे. तर त्यांना आर्थिक क्रिया. तर आर्थिक क्रिया नेमक्या कोणत्या आहेत तर बघू. आर्थिक क्रियांचे 4 प्रकार केले जातात. त्यामध्ये उत्पादन, त्यानंतर वितरण, विनिमय आणि उपयोग. ओके. पहिले उत्पादन बघू. उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. यामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक
हे 4 उत्पन्नाचे प्रमुख घटक आहे. ठीक आहे. जर मला समजा एखादा उद्योग स्थापन करायचा असेल तर त्याला मग पहिल्यांदा भूमी लागेल, त्यानंतर काम करण्यासाठी त्यामध्ये उत्पादन प्रक्रिया करण्यासाठी मला श्रम किंवा कामगार लागेल. आणि आता मला जर उद्योग टाकायचा असेल तर मला पहिल्यांदा भांडवल लागेल, आणि भांडवल लावायच्या पूर्वीच मला काय लागेल, संयोजक किंवा मॅनेजमेंट करणारा व्यक्ती लागेल. म्हणजे मी सुद्धा एक मॅनेजमेंट म्हणून सुद्धा एखादा संयोजक म्हणून काम करू शकतो. तर ही उत्पादनाची प्रमुख 4 घटक आहेत. त्यानंतर संयोजक म्हणजे उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक किंवा कप्तान, म्हणजेच आपण काय म्हणतो, संयोजक म्हणतो. ओके. त्यानंतर विनिमय. आता दुसरा पॉईंट, विनिमय. अर्थशास्त्रामध्ये विनिमय प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. त्यानंतर नंतरचा पॉईंट, उपभोग म्हणजे मानवी गरज पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवांचा उपयोग करणे. आपण उपभोगी आहोत. आपल्याला मिळणाऱ्या विविध वस्तू आणि सेवांचा आपण उपभोग घेतो आणि त्या माध्यमातून आपल्याला मानवी गरज भागवतो. यालाच काय म्हणतात, उपभोग. त्यानंतर हे झाले 4 महत्त्वाचे घटक. ओके. एक राहिलं वितरण. वितरण हा घटक राहिला. वितरण म्हणजे एखादी वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे शेतामध्ये निर्माण होणारा कच्चा माल उद्योगापर्यंत नेणे, म्हणजे त्याला पक्का बनवणे आणि त्या माध्यमातून कस्टमरपर्यंत तो पोहोचणे, यालाच काय म्हणतात, वितरण. म्हणजे शेतातला कच्चा माल हा तिथल्या उपभोग्याजवळ किंवा कस्टमरपर्यंत पोहोचणे, यालाच काय म्हणतात, वस्तूचं वितरण म्हणतात. ओके. ठीक आहे. त्यानंतर बघू स्थूल अर्थशास्त्र. ठीक आहे. तर आता नेमकं आपण 2 भाग केले होते अर्थशास्त्राचे, एक सूक्ष्म आणि स्थूल. आपण आतापर्यंत हा जो भाग बघितला तो सूक्ष्म अर्थशास्त्र होता, आणि यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्राकडे बघू. ओके. ठीक आहे. स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकाचा म्हणजेच एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा, एकूण मागणी आणि सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो. कशाचा बघा, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा व एकूण मागणी आणि सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो. आता हा जो भाग बघितला मगाशी आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बघितलं की तिथे कुटुंबाचा अभ्यास केला जातो, फॉर्मचा अभ्यास केला जातो, कच्चा माल निर्माण करणाऱ्या उद्योगांचा अभ्यास केला जातो, रोजगार निर्माण करणाऱ्या लोकांचा अभ्यास केला जातो. पण जेव्हा स्थूल अर्थशास्त्र आहे याच्यामध्ये एकूण रोजगार, आता इथे एकाचा विचार केला आहे का नाही, इथल्या भारतातल्या समजा उदाहरणार्थ भारतातल्या पूर्ण जे काही बेरोजगार आहे त्या बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल याविषयी विचार केला जाईल. त्यानंतर राष्ट्रीय उत्पादन, आता याच्यामध्ये एक कंपनी नाही तर हजारो कंपन्या भारत देशाच्या आहेत, त्या भारतासाठी काय करतात, मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात. त्यानंतर एकूण गुंतवणूक, मोठे सरकारी क्षेत्र आहे जे ज्यांच्या सार्वजनिक कंपन्या आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात ते रोज गुंतवणूक करतात आणि उत्पादन निर्माण करतात. त्यानंतर एकूण बचत, भारतात देशाचं एक वैशिष्ट्य आहे की इथल्या प्रत्येक होम मिनिस्टर किंवा गृहिणी जे आहे त्या बचत करत असतात, त्यांची एकूण बचत. त्यानंतर एकूण उपभोग, आपल्यासारखे सर्वसामान्य सर्वच श्रीमंतापर्यंत गरिबापर्यंत सगळेच काय करतात, वस्तूचा उपभोग घेतात. त्यानंतर एकूण पुरवठा, उद्योगांच्या माध्यमातून अन्नधान्याचा असेल, कच्च्यापासून पक्क्या मालाचा असेल, सगळ्या उपभोगाच्या वस्तूंचा आपण एकूण पुरवठा करतो. त्यानंतर एकूण मागणी, तर एकूण कोणत्याही वस्तूची जी काही मागणी आहे ती आपल्यापर्यंत मागणी केली जाते आणि मागणी केल्यानंतर त्या वस्तू आपल्यापर्यंत पुरवल्या जातात. त्यानंतर सामान्य किंमत पातळी, हो हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा सगळ्यांचा समावेश कशात होतो, सगळ्या घटकांचा समावेश कशात होतो, स्थूल अर्थशास्त्रामध्ये होते. याविषयी केनिथ बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राविषयी व्याख्या आहे. ठीक आहे. तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिणामाशी नसून
एकूण परिणामाशी येतो. ओके, वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी. अगदी आत्ता बघितली तशीच व्याख्या आहे आपल्याला, फक्त याला एक वैचारिक स्तरावर त्याला डिफाईन करण्यात आला आहे. इथे आपण सूक्ष्ममध्ये वैयक्तिक स्तर बघितला तर इथे वैयक्तिक नसून एकूण पूर्ण देशाचा विचार केला जातो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्न, एका कुटुंबाच्या उत्पन्नाचा विचार केला जातो का नाही. स्थूल अर्थशास्त्रात पूर्ण देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. त्यानंतर वैयक्तिक, आता प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक म्हणजे प्रत्येक वस्तूची वैयक्तिक किमतीचा विचार केला जातो की नाही. एकूण जे काही उत्पादन होतं त्या उद्योगात, त्या एकूण उत्पन्नाचा सर्वसाधारण किंमत पातळीशी त्याचा विचार केला जातो. त्यानंतर वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी, ठीक आहे. एका उद्योगात नसून पूर्ण देशातील अनेक उद्योग असेल, सेवा असेल, त्या सर्वांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. याच्यामध्ये स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना काय आहे त्या बघू. पहिला आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित नसते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हणतात. तर हे देशाच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित नसते, तर एकूण जे काही उत्पन्न असतात, ठीक आहे, देशाचं एकूण उत्पन्न, उद्योग असेल, सेवा असेल, सर्वांमधून मिळणाऱ्या एकूण उत्पादनाचा यामध्ये समावेश होतो. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. काय एका अर्थव्यवस्थेत एका वर्षात बघा, म्हणजे वर्षाच्या 365 दिवसामध्ये एकूण तिथल्या लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग, त्यानंतर शेतकरी असेल, छोट्या अनेक सेवा असेल, या सगळ्यांची जे काही सगळ्या वस्तू आणि सेवा आहेत त्यांची बाजारभाव, त्या बाजारभाव म्हणजे त्या क्षणी किंवा त्या वर्षी जे काही किंमत आहे त्याच्यानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ओके, तर या राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेल्या व्याख्या 1948ला प्रोफेसर महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन करण्यात आली. तर या समितीने त्याची व्याख्या केली होती. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. म्हणजे एखादी वस्तू आणि सेवा असेल, समजा उदाहरणार्थ शेतकऱ्याकडे मिळणारा कच्चा माल जो आहे तो दलालाच्या माध्यमातून घेतला जातो. म्हणजे जर शेतकऱ्याने उत्पादन केलेल्या मालाची किंमत ठरवल्या गेली, ओके, त्यानंतर दलालाने तो माल विकत घेतला आणि दलालाने तो उद्योगात पाठवला, उद्योगातून मग नंतर कस्टमरपर्यंत गेला, तर या वस्तूची किंमत वाढत जाते. परंतु जर राष्ट्रीय उत्पन्नाची मोजदाद करत असेल त्यावेळेस प्रत्येक स्तरावर त्याची किंमत फक्त एकूण किंमत प्रत्येक स्तरावर त्याची किंमत पकडल्या जात नाही, तर त्याच्यात होणाऱ्या वाढीचा फक्त वाढीचा समावेश न करता अंतिम कस्टमरपर्यंत जे काही उत्पन्नाची किंमत असते त्याचाच फक्त समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. म्हणून एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना, ठीक आहे, दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. त्यानंतर तेजी. आता अर्थव्यवस्थेमध्ये तेजी सुद्धा असते. सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ, म्हणजे समजा आता पेट्रोलमध्ये वाढ होत आहे आणि या पेट्रोल वाढीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा तेजी आलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजे मंदी होय. सध्या कोरोनाच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घट आली आहे, कारण की इथल्या मालाला उठावच नाही आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्व जे काही कस्टमरच म्हणता येईल त्यांना, कस्टमर सगळे घरी आहे, त्याच्यामुळे त्या वस्तूला, सेवेला मागणीच नाही आहे, म्हणून त्या आपल्या देशात मंदीची स्थिती आलेली आहे. आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आता यासुद्धा महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे. आर्थिक वृद्धी या संकल्पनेचा संख्यात्मक दृष्टिकोन आहे, ठीक आहे. म्हणजे आकडेवारीच्या माध्यमातून ही वृद्धी दर्शवली जाते, म्हणून त्याला संख्यात्मक दृष्टिकोन म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव्य उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ. म्हणजे समजा 2018-19 मध्ये 100 पेनाचं उत्पादन झालं, 19-20 मध्ये जर 200 पेनाचं उत्पादन झालं आणि 20-21 मध्ये जर 300 पेनांचं उत्पादन झालं, तर याच्यामध्ये फक्त संख्यात्मक वाढ फक्त दिसून येत आहे. त्याच्या किमतीमधली वाढ किंवा मूल्यातली वाढ आपल्याला दिसून येत नाही. यालाच काय म्हणतात, आर्थिक वृद्धी. ओके, त्यानंतर आर्थिक
विकास ही व्यापक संकल्पना असून एक गुणात्मक दृष्टिकोन आहे. म्हणजे व्हॅल्यूच्या बाबतीत समजा आपल्याकडे एखादा रोड बनवलेला आहे. रोडला लागलेली एक रकमी किंमत असते, परंतु जेव्हा तो रोड 2 वर्ष 3 वर्ष किंवा 5 वर्ष टिकतो, तर त्याच्यामुळे गुणात त्याची जी क्वालिटी आहे, लागलेल्या पैशाची दर्जा जो आहे त्या रोडचा तो दर्जा त्याच्यावरून वाहणाऱ्या वाहनावरून किंवा त्याच्या टिकाऊपणावर आपल्याला दिसून येतो. म्हणून याच्यातली गुणात्मकता म्हणजे आर्थिक विकासामध्ये गुणात्मक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. याचं कंपॅरिझन करताना बघू की नेमकं आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याच्यामध्ये कंपॅरेटिव्हली काय आपल्याला करता येईल. ठीक आहे, तर बघू त्याचं नेमकं. आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पन्नात होणारी वाढ होय. ओके, त्याच आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीबरोबरच महत्त्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल जे लोकांच्या कल्याणात करतात. ठीक आहे, त्यानंतर ही संकल्पना संकुचित आणि संख्यात्मक आहे. आर्थिक वृद्धी कशी आहे, संकुचित आहे आणि संख्यात्मक आहे. आणि ही जी आर्थिक विकास संकल्पना व्यापक आणि गुणात्मक आहे. आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. आर्थिक वृद्धी कशी आहे, आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. उदाहरणार्थ आर्थिक वृद्धी जे आहे आर्थिक विकास शक्य नाही आहे. म्हणजे समजा आपल्याला देशाच्या आताच उदाहरण दिलं की पेनाच्या उत्पादनामध्ये होणारी वाढ म्हणजे काय म्हणतो आपण, आर्थिक वृद्धी म्हणतो. पण आर्थिक विकास जर झाला नाही, समजा लोकांकडे पैसाच नसेल, तर त्या पेनांची जो काही पुरवठा वाढला आहे, परंतु संख्या वाढलेली आहे, परंतु त्याची जर विक्रीच होत नसेल, तर त्या उत्पादनाला काहीच अर्थ नसतो. ठीक आहे, त्यानंतर आर्थिक विकास आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही, हे पण बरोबर आहे. या दोन्ही कन्सेप्ट ज्या एकमेकावर डिपेंड आहे, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, या दोन्ही गोष्टी आर्थिक विकासाशिवाय शक्य नाही किंवा आर्थिक विकासावर डिपेंडंट आहे. आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे, एका बाजूने जाणारी आहे, फक्त वृद्धी दर्शवते. पण त्याची क्वालिटी कशी आहे, त्या पेन आता समजा उदाहरणार्थ आपण पेनविषयी बघत होतो की पेनाची क्वालिटी कशी आहे, पेनाची नीब कशी आहे, तो व्यवस्थित पकडता येतो का, त्याच्यामुळे चांगले अक्षर निघतात का, बोर्डाला त्रास होत नाही का. तर या सगळ्यांचा विचार जो आहे आर्थिक वृद्धीमध्ये केला जात नाही, तर आर्थिक विकासामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. ठीक आहे, त्यानंतर आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. ठीक आहे, त्यानंतर आर्थिक विकास हा सहेतुक आणि पुरोगामी होणार विचारांमध्ये होणारे जे बदल असेल, याच्या माध्यमातून आर्थिक विकास घडून येतो. समजा आपण NSSच्या कॅम्पच्या वेळेस आपण एका छोट्याशा गावात गेलो होतो, जो गाव एक आपल्या जिल्ह्यातला आदर्श गाव म्हणून सुद्धा ओळखला जात होता. त्या गावामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने संरचनात्मक किंवा तिथल्या लोकांच्या मानसिकतेत बदल झाल्यामुळे तिथल्या गावाचा कसा विकास होत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत असेल, त्यांनी अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत, साहित्याच्या बाबतीत असेल किंवा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी उंची गाठलेली आहे. छोटे छोटे लघुउद्योग निर्माण म्हणजे स्थानिक स्तरावरच त्यांनी लघुउद्योग निर्माण केले आहे, ज्या माध्यमातून त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल आणि याच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक विकास होईल. ठीक आहे, त्यानंतर शेवटचा पॉईंट, आर्थिक वृद्धी राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नामध्ये मोजली जाते. ठीक आहे, आर्थिक वृद्धी कशी आहे, राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नामध्ये मोजली जाते. तर आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता, जीवनमान दर्जा इत्यादीद्वारे मोजली जाते. तर या दोन्ही जर गोष्टीचा विचार केला तर आपल्याला आर्थिक विकास हा टप्प्याटप्प्यानं दिसेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसेल. परंतु जेव्हा आर्थिक वृद्धीचा विचार केला तर आर्थिक वृद्धी एक स्थूल उत्पन्नाचा विचार केला, स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या असेल असं मला वाटतं. ठीक आहे, तर धन्यवाद. यानंतर आपण उद्या दुसरा एक टॉपिक बघू अर्थशास्त्रावर आधारित. ठीक आहे, ओके.